you like my videos, if you like my lecture, then you like it, share it and subscribe it. Thank you. Let's start. Human Genome Project. What is Human Genome Project? First of all, it is a mega project. It is a big project. And why it is called big project? Because there is certain reason behind that. It is a big project or it is a mega project. It started in 1990 or it ended with 2003. That means 13 years. This Human Genome Project म्हणजे या Human Genome Project ला 13 वर्ष लागली. Start in 1990 and end in 2003. The Human Genome Project was initiated in 1990 under the International Administration of Human Genome Organization, that is also called HUGO, Human Genome Organization. That means here हा कुणी स्टार्ट केला? इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ह्यूमन जीनोम ऑर्गनायझेशन या संस्थेने हा स्टार्ट केला. त्याचबरोबर कोऑर्डिनेशन विथ म्हणजे आणखी त्याला कुणी साथ दिली किंवा कुठल्या दोन संस्थेने ऑर्गनायझेशन केला? दॅट इज US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी and National Institute of Health. That means here this project was coordinated by US Department of Energy and National Institute of Health. म्हणजे ह्या प्रोजेक्टला दोन ऑर्गनायझेशननी मोठमोठ्या ऑर्गनायझेशननी काय केलं? स्टार्ट केलं किंवा ह्या प्रोजेक्टला केलं. इंटरनॅशनल पार्टनर्स म्हणजेच काय? तर ह्याला मेगा प्रोजेक्ट का म्हणतात? तर आणखी काय? तर इंटरनॅशनल लेवलला हा प्रोजेक्ट चालला. वेगवेगळे नॅशनल किंवा वेगवेगळे नेशन्स ह्याच्यामध्ये सामील होते. दॅट इज द इंटरनॅशनल पार्टनर्स इन द युनायटेड किंगडम, दॅट इज फ्रान्स, जर्मनी, जपान, इंडिया, चायना. म्हणजे ह्या देशांनी सगळ्या मिळून हा प्रोजेक्ट काय केला? हा प्रोजेक्ट केला. इन 1990 to 2003 मध्ये वेगवेगळ्या देशांनी इंटरनॅशनल स्तरावर हा प्रोजेक्ट पार पाडला. The Human Genome Project finally began in 1990 and was completed in 2003. The Human Genome Project is the multinational research project to determine the genomic structure of human. हा प्रोजेक्ट जो आहे तो मल्टीनॅशनल रिसर्च प्रोजेक्ट आहे. ह्यालाच मल्टीनॅशनल रिसर्च प्रोजेक्ट म्हणतात. का म्हणतात किंवा ह्याच्यामध्ये काय केलं गेलं? टू डिटरमाइन द जीनोमिक स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन. म्हणजे ह्यूमनचं जीनोमिक स्ट्रक्चर किंवा ह्यूमनचं जीनोम ह्यूमन म्हणजे ह्यूमन मध्ये एकंदरीत किती जीन प्रेझेंट आहेत, किती न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स कशा प्रकारे डीएनए वर प्रेझेंट आहे, ह्याचा एकंदरीत सगळा अभ्यास या प्रोजेक्ट अंतर्गत केला गेला. म्हणून ह्याला मल्टीनॅशनल रिसर्च प्रोजेक्ट असे म्हणतात. टू ह्यूमन जीनोमिक स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन. देन द मेन एम ऑफ प्रोजेक्ट आर म्हणजे ह्या प्रोजेक्टचे मेन एम काय दिलेले आहेत? तर ह्या प्रोजेक्टचे मेन एम म्हणजे हा प्रोजेक्ट का केला गेला किंवा काय ध्येय डोळ्यासमोर ठेवून हा प्रोजेक्ट केला गेला? दॅट मीन्स हिअर द मॅपिंग द एंटायर ह्यूमन जीनोम ॲट द लेवल ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस. म्हणजेच काय? एक तर डीएनए किंवा जो डीएनए आहे ह्यूमन मध्ये 2.2 मीटर
of the legal, ethical and the social issues. Then the bioinformatics. What is here the bioinformatics? The Human Genome Project was closely associated with rapid development of the new areas in biology called bioinformatics. Bioinformatics is nothing but biology and technology togetherly called, that is the bioinformatics. म्हणजे बायोलॉजीच्या क्षेत्रामध्ये एक नवीन एरिया किंवा एक नवीन क्षेत्र जन्म घेतलं, that is called the bioinformatics. That is Human Genome Project associated with the development of new area biology called bioinformatics. म्हणजे बायोलॉजीच्या क्षेत्रामध्ये एक नवीन एरिया डेव्हलप झाला, that area is called bioinformatics. Then to understand the blueprint here, the work of Human Genome Project has allowed to researcher to begin to understand the blueprint in building and construction of the human genome. म्हणजेच काय, तर जे हे वर्क झालं ह्युमन जीनोम प्रोजेक्टचं किंवा हे जे ह्युमन जीनोम प्रोजेक्ट आहे त्याची एक ब्लूप्रिंट तयार झाली. म्हणजेच काय, आपल्याला माहिती ब्लूप्रिंट म्हणजे समजा जर आपण एक्झाम्पल घेतलं, आपल्या घराची ब्लूप्रिंट, आपण जी बिल्डिंग बांधतो त्याची जी ब्लूप्रिंट आहे, जर आपण ही ब्लूप्रिंट सुरुवातीला पाहिली तर आपल्याला त्याच्याबद्दल आपल्या घराविषयी की आपलं घर कसं असेल किंवा कसं तयार होईल ही सगळी कल्पना, किचन कुठं असेल, हॉल कसा असेल, बाल्कनी कशी असेल किंवा पायऱ्या कशा असतील, अगदी सगळी पूर्ण हुबेहूब कल्पना आपल्या घराबद्दल आपल्याला होते किंवा त्या बिल्डिंग बद्दल होते. अगदी तशाच प्रकारचं ह्युमन जीनोम प्रोजेक्टमुळे बॉडीमध्ये किती प्रकारचे जीन प्रेझेंट आहेत, कशा प्रकारची त्यांची सिक्वेन्सिंग आहे, ह्याची सगळी माहिती आपल्याला कशामुळे मिळते, तर ह्युमन जीनोम प्रोजेक्टमुळे मिळते. म्हणजेच ह्युमन जीनोम प्रोजेक्टमुळे बॉडीची सगळी ब्लूप्रिंट आपल्या समोर उभी राहते आणि त्यामुळे आपल्याला आपल्या जीन विषयी, डीएनए विषयी संपूर्ण माहिती मिळते. दॅट इज टू अंडरस्टँड द ब्लूप्रिंट. कशासाठी? टू लर्न द फंक्शन ऑफ द जीन अँड
That is the